सरक लात मारते सरक. ॲक्च्युली मगाशी एवढं रेकॉर्ड केलं पण माईकच ऑन नव्हता, त्यामुळे सगळा तुम्हाला तो खरखर आवाज येत असणार आहे. सो मी म्हणत होतो ॲक्च्युली की आता आमची शेतातली सगळी कामं वगैरे झालेत, धार वगैरे काढली, दूध काढलं आहे, जनावरांना चारा वगैरे दिला आहे. सो आता मी रिटर्न जातो आहे घरी फ्रेश वगैरे होण्यासाठी आणि मस्तपैकी फ्रेश वगैरे व्हायचं. भाजी कशाची नेमकी? खोबरं ती खोबरं बिन डाळी बी आणली तुम्ही कशावर पावडर इथंच का बघ इकडे कसं बघ. रात्रीचे किती वाजले आता? किती वाजलेत? राहू दे, माझ्याकडे मोबाईल आहे. 9:30 तर झालेच. 9:30 वाजता भाकरी कमी पडली, त्याच्यामुळे आम्ही आता वापस घराकडे आलो आणि आता भाकरी घेऊन चाललो आहे एवढ्या अंधाराच्या रस्त्याने, ज्यात तर तुम्हाला दाखवला व्हिडिओ तो. आता परत एवढ्या अंधारातून आता आम्ही वापस चाललो आहे. टाकू दे अजून डाळ्याचं पीठ. थोडा कापा द्या अजून. कर 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 मारले वाटते की इकडे सगळे जनावर झोपलेत. इकडं म्हशीची पिल्ला. लाईट आली. इकडं बैल आहे आमची. इकडं पलीकडे काय. ॲक्च्युली आत्ता 10 वाजलेत आणि लाईट आत्ता आली आहे, त्याच्यामुळं थोडंफार उजेड दिसतोय तरी ॲटलिस्ट. अगोदर नाही तर हे एंट्रन्स आहे कोठ्याचा, सो अगोदर तेवढं पण दिसत नव्हतं. आता आतमध्ये जातो आहे. ऑलरेडी तुम्हाला पूर्ण कोठा दाखवलाच आहे डे टाईममध्ये आणि आत्ता पण दाखवलं आहे, पण आता लाईट आली आहे. मग आता जेवणाची तयारी चालू आहे. काय करायचं? आणि अशा प्रकारे मस्तपैकी खूप साऱ्या कष्टानंतर ह्याला बहुतेक खोबऱ्याची भाजी म्हणतात आणि भाकरी आणि चपाती वगैरे आम्ही घरातूनच आणलो होतो. फक्त इथं शेतामध्ये मग मस्तपैकी भाकरी आणि मसाले भात केला होता. त्यानंतर आम्ही रिटर्न गावी पुण्याला निघत होतो. त्यावेळेस हे माझं जुनं घर आहे जे आता आमचं नाही आहे. जाता एक शेवटची आठवण म्हणून बघावं म्हणलो आणि निघालो.